कोकण रेल्वेचा वरनं जाणारा ब्रिज आहे आणि हे बघा समोर किती ट्रॅफिक लागते। आपण प्रवेश करतो आहोत ते कशेडीच्या या नव्या कोऱ्या बोगद्यामध्ये। भारतीय अभियंत्यांची आणखीन एक कामगिरी आणि हा सुंदर असा हा बोगदा सुरू झालाय बघा, मस्त। संपूर्ण 12 तास लागले। बदलापूर वरनं 6 वाजता निघालो आणि बरोबर 6 वाजता आपण इथे आपल्या रेवंडीच्या घरी पोहोचलो। नमस्कार मंडळी, मी विशाल शिवराम मसूरकर आणि स्वागत आहे आपलं विगामी अर्थात विचारांच्या घरीतल्या मी या यूट्यूब चॅनलवरती। मंडळी, आपण चाललेलो आहोत आपल्या कोकणातल्या मालवण येथील आपल्या सुंदर अशा गावी आणि पहिल्यांदाच केतकी आणि मी आपल्या टाटा टियागोने आणि आपल्या 4 चाकीने आपण गावी चाललो आहोत। पहिल्यांदाच हा 4 चाकीचा एवढा लांबचा प्रवास असणार आहे। रस्त्याबद्दल आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं, जयशदानी सांगितलं, विकेशनी सांगितलंय, असं बहुतेक जणांनी सांगितलंय आणि तरी आपण गुगल मॅपच्या साहाय्याने आपण हा आजचा मुंबई गोवा मार्गे आपण आपला गावचा प्रवास पार पडणार आहोत। मग या एक छान माहिती या निमित्ताने आपल्याला देण्याचा प्रयत्न असेल की सद्यस्थिती काय आहे मुंबई गोवा मार्गाची आणि कोणते रस्ते कसे कुठनं जातात। तर छान व्हिडिओ होणार आहे, तर हा व्हिडिओ आपण नक्की शेवटपर्यंत पाहा। आपल्याला व्हिडिओ नक्की आवडेल आणि आपल्याला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। तर गाडी जाण्यापूर्वी निघण्यापूर्वी आपण गाडीची पूजा करतोय आणि एवढा लांबचा प्रवास आहे आणि असं म्हणतात कोकणी माणूस हा देवगोळा असतो, तर आहे आमची देवावर श्रद्धा आणि सुरुवात करतोय आम्ही आमच्या प्रवासाला। आपल्या गाडीतल्या बाप्पाची पूजा झाली आहे आणि आता आपण मीटर सेट करू किती किलोमीटर आहे ते, कारण 500च्या आसपास किलोमीटर असावं आणि बघूया आपण पुढे आपण मीटर सेट करूया किती किलोमीटर होतात बघूया। आपला मीटर सेट झाला आहे 0 वरती, बाप्पाची पूजा केली आहे आणि आपण आता निघतो आहोत। तर मी पुढचं जे काही गाडी चालवताना केतकी शूट करेल, तर चला निघूया। चला तर मंडळी, आपल्या कोकणाच्या या पहिल्या राईडला सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया। चला तर मंडळी, आता आपण आपल्या बिल्डिंग मधनं निघालो आहोत आणि आता इथून आपण खोपोली मार्गे पुढे जाऊ। बघूया कसे रस्ते तर तिथले मधले आहेत चांगले, कारण मागच्या वेळी आपण गेलेलो कर्जतला। तर आता आपण आहोत आता हा बदलापूरचा पूर्व पश्चिम उड्डाणपूल, स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आणि आता आपण पलीकडे जाऊन मग नंतर पुढे आपण बदलापूर पूर्वेकडनं कर्जतचा महामार्ग पकडणार आहोत। आणि सकाळचे वाजलेत 6:05 आणि ही बाजूला आपली नगर परिषद बदलापूरची, लवकरच बदलापूरची नवीन नगर परिषद आपल्याला इमारत तयार ते पाहायला मिळेलच। आणि चला, ही आदर्श विद्या मंदिर। मंडळी, सूर्योदय झालाय, मस्त सूर्याचा लाल तप्त गोळा दिसायला सुरुवात झाली। आपण निघालो तेव्हा सूर्योदय होत होता आणि त्यामुळे उजेड तर होता बाहेर, पण सूर्य दिसत नव्हता। आता आपण इकडे मोकळ्या ठिकाणी आलो, त्यामुळे वांगणीला पोचलो आणि हा वांगणीच्या या गाव परिसरात न दिसणारा हा सुंदर सूर्योदय तुम्ही पाहू शकता। 26 लिटर पेट्रोल भरलं आपण गाडीमध्ये, 2750 रुपयाचा। आधीचा काही पेट्रोल होता, कंपनी क्लेम करते 35 ते 36 लिटरचं पेट्रोल या गाडीमध्ये राहतं टाटा टियागोचा या व्हेरियंटमध्ये। तर बघूया कितीचा ॲव्हरेज येतं, कारण गाडी एवढ्या लांब कधी गेली पण नव्हती, त्यामुळे आपल्याला गाडीचं ॲव्हरेजही समजेल की टाटा टियागो कसा ॲव्हरेज येते। पेट्रोल व्हेरियंट आहे। आपण टाकी आता फुल केली आहे, बघूया किती किलोमीटर आपण या पेट्रोलमध्ये जातो आणि पुन्हा कुठे भरायला लागतो का आपल्याला। चला, आपण आता कर्जतपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथून वरती आपण आता खोपोलीचा जो मार्ग आहे तिथे जाणार आहोत। कर्जतपर्यंत तरी व्यवस्थित रस्ता होता, मध्ये थोडेफार पॅचेस होते पण ठीक आहे, म्हणजे कुठे काय असं काय हे नाही, व्यवस्थित रस्ते आहेत।
काही काही ठिकाणी कामं सुरू आहेत. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला व्यवस्थित छान रस्ते पाहायला तर मिळणारच आहेत या एवढ्या भागात. तरी पुढचं आपल्याला ऑन द वे कळेलच. आपण पाली मार्गे जाणार आहोत. तर हे बघा इकडे आपल्याला हे सगळे मॅप आहेत. पणजी 496, पाली अष्टविनायक 56 किलोमीटर. म्हणजे तिकडनं मग आपण पुढे माणगावला आणि त्या रस्त्यावरनं पुढे आपण असंच जाऊ पुढे. तर कर्जत जाऊ रस्ता जो आहे तिकडनं आपण निघालो आणि आता हा पुढे पालीला जाणारा रस्ता आपण हा मधून धरतोय. 56 किलोमीटर दाखवतोय. खोपोली 17, पळसदरी 5. पळसदरीला श्री स्वामी समर्थ महाराजांचा एक सुंदर असा मठ आहे आणि त्याला देखील इतिहास आहे. तर बघूया आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये कधीतरी आपण या ठिकाणी देखील नक्की भेट देऊया आणि त्या मठाची पण सविस्तर माहिती घेऊन तो मठ आणि आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. कारण आतापर्यंत 2 वेळा परिवारासोबत जाऊन आलो आहे. मस्त छान आहे ते ठिकाण आणि महाप्रसाद वगैरे असतो आणि एक वेगळीच ऊर्जा आहे त्या मंदिरांमध्ये. पळसदरीपर्यंत तर पोहोचलो आणि जो थोड्या वेळापूर्वी ज्या मठाबद्दल सांगितलं श्री स्वामी समर्थ महाराजांचा जो मठ आहे तो हा बघा इथेच आहे. बघ समोर हे दाखवलंय, बाण दाखवलं आणि इकडे आतमध्ये तो मठ आहे श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर हा इथे मठ आहे आणि तिकडनंच आपण आता पुढे आपला हा रस्ता महामार्ग क्रमांक 48 ला आपण पोहोचलोय आणि आता हा रस्ता आपण पुढे खोपोलीला जाणारा पुढे इकडे आता डावीकडे वळालो आपण. तर या मधल्या रस्त्याने येऊन आता पुढे आपण पालीला जाणारा रस्ता धरून. मंडळी डिसेंबरला आम्ही रायगडला गेलेलो, किल्ले रायगडला, आणि त्यावेळेस या रस्त्याचं काम चाललेलं आणि या रस्त्यावर खूप ट्रॅफिक होतं. आता हा रस्ता झालाय सुरू, अजून काम सुरूच आहे. डिसेंबरला तेव्हा बऱ्यापैकी अडचणी होत्या आणि आता बऱ्यापैकी काम झालंय. पूर्ण नाही म्हणता येणार पण 5 महिन्यामधली कामाची कामगिरी बऱ्यापैकी आहे. कारण रहदारीचा रस्ता आहे, उतार आहे, त्यामुळे काम करण्यात नक्कीच अडथळे येत असतील तेवढं आपण नक्कीच समजू शकतो. पण होत आहेत रस्ते नीट. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला मुंबई गोवा महामार्ग सुस्थितीतच बघायला मिळेल आणि आपला गावी जाण्याचा, रस्त्याने जाण्याचा वेळ नक्कीच कमी होईल अशी आपण आशा बाळगूया आणि पुढच्या प्रवासाला मार्गस्थ होऊया. आपण आता वडवळपर्यंत येऊन पोहोचलो आणि इथे आहे एल्डलॅब्स इमॅजिका, जे अम्युजमेंट पार्क आहे. खेळण्याचे ते राईड्स वगैरे आहेत इथे. आणि आपण घरातनं निघालेलो साधारण 6 वाजता, 7:45 वाजता आहेत आणि आपण इथपर्यंतचा प्रवास आतापर्यंत व्यवस्थित पार पाडला आहे छान. आणि इकडे एल्डलॅब्स इमॅजिका दिसतंय, खोपोलीचं हे एक असं ठिकाण आहे जिकडे आपण म्हणजे राईड्स, साहसी राईड्स वगैरे ज्या असतात त्या जर आपण करू इच्छित असाल तर आपण इकडे येऊ शकता. आपल्या मार्गावरती आहे म्हणून आपण ते दाखवत आहोत, आपण कोणतं प्रमोशन करत नाही आहोत. आपण आता पालीपर्यंत पोहोचलो आहोत आणि इथे पालीचा बाप्पा, अष्टविनायकपैकी पालीचा बल्लाळेश्वराचं मंदिर आपल्याला दिसेलच बाहेरनं. पण बाहेरनंच बाप्पाचं दर्शन आणि बाप्पाचे आशीर्वाद घेऊन पुढचा प्रवास सुरू ठेवला. आपण पोहोचलो आहोत इथपर्यंत. म्हणजे मंदिराच्या बाहेरून, म्हणजे मंदिराच्या समोरून जो रस्ता जातो तिथपर्यंत पोहोचलो आहोत. आणि बघा समोर दिसते तुम्हाला ते मंदिरात जाण्यासाठी प्रवेशद्वार आहे, ठीक आहे. आणि तिथून मग आतमध्ये आपण अशा, आणि बघा बाप्पाच्या मंदिराचा कळस देखील दिसतोय. गणपती बाप्पा मोरया. तर हा रस्ता आपला आता इथून पुढे माणगावला आणि माणगाववरनं मग पुढे चिपळूण वगैरे करत आपण पुढे जाऊ. आता बाप्पाचे आशीर्वाद घेऊन पुढे मार्गस्थ होऊ. चला, गणपती बाप्पा मोरया. आपण आता माणगावपर्यंत पोहोचलो आहोत आणि आतापर्यंत आलो आपण सुसाट. साधारण 50-70च्या स्पीडला आपण होतो अधूनमधून. आणि आत्ता इथपर्यंत आल्यानंतर आता हे ट्रॅफिक लागलं आहे आणि गुगलवरती दाखवत आहे अजून साधारण आपल्याला 10-15 मिनटं या ट्रॅफिकमध्ये जातील. कोकण रेल्वेचा वरनं जाणारा ब्रिज आहे आणि हे बघा समोर किती ट्रॅफिक लागते. रस्ता एकदम अरुंद आहे आणि त्याच्यामध्ये हा मोठा डंपर आला, त्यामुळे आणखीनच इथे ट्रॅफिकचा खोळंबा वाढला. लोक आता हे
उलट्या बाजूने वगैरे गाड्या टाकतायत, तर त्यामुळे आणखीनच ट्रॅफिक वाढतं. प्रत्येकाला पुढे जायची घाई असते, पण ट्रॅफिकच्या वेळेला असा काही घोळ झाला की अजूनच मग ट्रॅफिक वाढतच जातं. माणगावचा जो परिसर आहे, जिकडे हे होतं आपलं बस स्टॉप होता, एस टी थांबा होता, तिथे ट्रॅफिक मिळालं आपल्याला. रहदारी होती तिकडे, पण ट्रॅफिक सरकत होतं. साधारण आपले 8-10 मिनटं तिथे गेले. बहुतेक नेहमीचा तो वर्दळीचा रस्ता असेल म्हणून तिथे ट्रॅफिक होत असावं. आणि पुढे आता आलो, आता हा रस्ता इकडे आता हा पूल आहे आणि पुलाचं काम पण केलं आणि सिमेंटचा रस्ता झालेला दिसतो. त्यामुळे आहे आपल्याला गाडीचा वेग पुन्हा पकडायला काही हरकत नाही आणि छान व्यवस्थित कामं सुरू आहेत. आता आपण लोणेरे इथं पोहोचलो आहोत आणि इथे बघा हे ब्रिजची कामं चालू आहेत आणि त्यामुळे ट्रॅफिक या बाजूने म्हणजे वाहनं या बाजूने वळवली आहेत. रस्ता मध्येच खराब आहे बऱ्यापैकी आणि हे बघा ब्रिजची कामांसाठी हे खांब उभारलेत, हे पिलर्स उभारलेत आणि आता त्याच्यावरनं वरती रस्ता म्हणजे हा जो शहरातनं रस्ता जातो तो डायव्हर्ट करायसाठी उंचावरनं वरून फ्लायओव्हरची सुविधा करतायत आणि त्यानंतर गाड्या सगळ्या वरनच जातील. खोदकामं वगैरे सुरू आहेत. म्हणजे यावर्षी गणपतीपर्यंत तरी पुन्हा हीच अवस्था असणार आहे. म्हणजे गणपती किंवा बहुतेक पुढच्या गणपतीपर्यंत अपेक्षा करू शकतो हे रस्ते पूर्ण झाले असतील तर. पण आता ही केंद्र शासनाची आणि राज्य शासनाची तितकी जबाबदारी आहे की किती जोर लावतात हे रस्ते पूर्ण करण्यासाठी. कारण वर्षानुवर्ष या रस्त्यांची अवस्था अशीच आहे. सुधारलेत बऱ्यापैकी, बऱ्याच ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालंय, पण हे मधले अडगळीची ठिकाणं आहेत तिथे कधी पूर्ववत होईल किंवा व्यवस्थित तिकडनं आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळेल ते आता वाट बघायचंच आहे. येणाऱ्या काळात नक्कीच कोकणातल्या वैभवापर्यंत पोहोचण्यासाठीचा हा रस्ता तितका सुखकर झालेला आपल्याला बघायला मिळेलच. हे बघा इकडे सगळे पिलर्स वगैरे आणून ठेवलेत, म्हणजे जे मागे काम चालू होतं तिथेच हे पिलर्स जातील आणि ते वरती चढवतील त्याच्यावरती. हे तयारी तर आहे जोरात, बघूया कधी होतं हे काम. आपल्याला कुठे पोचायचं तर किती किलोमीटर नंतर आपल्याला गाठावं लागेल. तर आता इथून चिपळूण 99, रत्नागिरी 187 आणि पणजी 390 किलोमीटर आहे. म्हणजे बरं आपल्याला एखादा तो अंदाज येईल की किती किलोमीटर आपल्याला पुढे जायचं आहे. ठिकठिकाणी बोर्ड लागले आहेत वळणांचे. परत आता कुठे पोचलो तर आपण वीर रेल्वे स्टेशन इथे जवळच आहे बाहेर डावीकडे वरती वीर रेल्वे स्टेशनला जायला रस्ता आहे आणि महाड 15 किलोमीटर. तर हे बघा वीर रेल्वे स्टेशन, म्हणजे तो फिरून तिकडनं रस्ता आहे आणि इकडे उजवीकडे वीर रेल्वे स्टेशन. तर वीरपर्यंत आपण पोहोचलो आहोत आणि हा बघा नवीनच ब्रिज झालेला दिसतोय, व्यवस्थित आहे काम आणि त्याच्यावरनं आपण बऱ्यापैकी वेगाने आता जाऊ शकतो. मंडळी वीरवरनं ती आपल्या कोकणात झालेली जी रेल्वे आहे ती निघाली आणि मला दिसते. बहुतेक वेळेनुसार कदाचित ही दिवा गाडी असू शकते, माहिती नाही म्हणजे नक्की कोणती, पण दिवा पॅसेंजर असू शकते यावेळी जर ती असेल तर. पावसात आणि पावसाळ्यानंतर पण हे रस्ते असेच राहू ही इच्छा, सदिच्छा. बघा आपल्या डावीकडे ना वरती लेण्या दिसत आहेत, पुरातन बौद्धकालीन लेणी असतील. कुठच्या परिसरात काय त्या माहिती नाही, पण आपण महाडच्या अलीकडे आहोत आणि हे बघा लेण्या त्या सुंदर कोरल्या आहेत बघा. आणि हा बघा रस्ता एकदम 3 पदरी रस्ता, लेन वगैरे व्यवस्थित मारलेले आहेत. काही ठिकाणी दुपदरी होत जातो तो पुढे, पण बघा व्यवस्थित सिमेंटचा रस्ता झाला आहे छान आणि मस्त. म्हणजे आपला मुंबई गोवा महामार्ग सुधारतोय बघून खरंच खूप छान वाटतं. कारण बऱ्याच वर्षांनी आपण रस्ते मार्गे चाललो आहेत आणि स्वतः गाडी चालवत जाणं हा अनुभव काही वेगळाच. त्यामुळे वेगळं, कारण कसं याआधी आपण रेल्वेने प्रवास करायचो, एखाद वेळेस आपण कधी लक्झरीने वगैरे जाणं झालं, बालपणी ST आणि कधी आता ही स्वतःच्याच गाडीची स्टेअरिंग हातात आली ते कळलंच नाही. आणि असं म्हणजे या गोष्टी पहिले स्वप्नावत होत्या, आता त्या प्रत्यक्षात घडत आहेत आणि आपण स्वतःही आपलं स्वतःचं वाहन चालवत आता आपल्या गावी पोचलो आणि बदललेले सुधारलेले हे रस्ते बघून खरंच खूप छान वाटतंय, आनंद वाटतंय आणि हा प्रवास करायला खूप मजा येते.
आणि आता भविष्यातली तयारी चालू आहे, कारण आपल्याला ही सुविधा देते सरकार म्हटल्यानंतर टोल वसूल केलाच पाहिजे. आणि आधीच याची पूर्वतयारी आहे. लेन 1, 2, 3, 4 आणि हे सगळे रोड ट्रान्सपोर्ट हायवे जे परिवहन आहे, महामार्ग परिवहन, त्यांच्या या टोल सुविधांच्या नाकांची दुकानं थाटायला सुरुवात झाली आहेत. तर कधी सुरू होतील माहिती नाही, पण आधी पूर्ण रस्ता व्यवस्थित करा, व्यवस्थित सुविधा द्या, त्याची व्यवस्थित डागडुजी करा पूर्ण, आणि त्यानंतर टोल घ्या, पण कमीत कमीत घ्या. कारण इतकी वर्ष आम्ही या मुंबई गोवा महामार्गासाठी आम्ही वाट बघितली आहे. आणि तुम्ही रस्ता चांगला करताय ती खरंच खूप आनंदाची बातमी आहे. पण मस्त छान रस्ता केलाय पूर्ण हे कॉन्क्रिटीकरणचं. आणि आता थोड्या वेळात घाट वगैरे पण सुरू होतील आपले. आपण सगळे कोकणकर ज्याची आतुरतेने वाट बघत होतो, किंबहुना मी स्वतः देखील, की हा जो कठीण घाट रस्ता आहे त्याला पर्यायी मार्ग मिळेल का, आणि तो पर्यायी मार्ग कधी सुरू होईल. तर आपण आता आलेलो आहोत कशेडी बोगद्याच्या अलीकडे. येणाऱ्या जाणाऱ्या दोन्ही दिशेच्या गाड्या जाऊ शकतात, परंतु वन वे सुरू आहे, म्हणजे एकाच मार्गाने ही वाहतूक सुरू आहे. तर हा बघा, हा सिमेंटचा रस्ता पूर्ण झाला आहे. आधी आपल्याला पूर्ण वर्ण फिरून घाट रस्त्याने जायचं, वळणाचे रस्ते, मध्येच चढ मध्येच उतार असे ते रस्ते होते. आणि त्याला आता पर्यायी रस्ता कशेडीचा बोगदा तयार झालाय. कशेडीचा बोगदा सुरू होतोय बघा. 2 बाजू आहेत जाणाऱ्या आणि येणाऱ्या गाड्यांचा, पण त्या बाजूचा अजून झाला नाहीये. एक बाजू म्हणजे त्याच ह्याच्यातनं दोन्ही बाजूच्या गाड्यांची ये जा सुरू झाली आहे. तिरंगी रंगामध्ये आपण प्रवेश करतो आहोत ते कशेडीच्या या नव्या कोऱ्या बोगद्यामध्ये. भारतीय अभियंत्यांची आणखीन एक कामगिरी, आणि हा सुंदर असा हा बोगदा सुरू झालाय बघा. मस्त बघा, असा दगडात कोरलाय हा अक्षरशः. वरती दिसत असेल तुम्हाला, एखाद्या गुहेप्रमाणे भासतो. आणि आतमध्ये व्हेंटिलेशनची सुविधा पण असणारच, कारण एवढा मोठा बोगदा म्हटल्यानंतर आतमध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. त्यासाठी काही ठिकाणी लिकेज आहे बघा, कारण हे बघा वरती व्हेंटिलेशनसाठी पंखे आहेत, मोठे पंखे आहेत. काही ठिकाणी पाणी गळते, कारण किती म्हटलं तरी ही डोंगरातली जागा आणि डोंगरातल्या कुशीतले लपलेले झरे, त्यांना जर पाण्याला त्या दिशा मिळाली तर ते हे करणारच, आपला मार्ग शोधून ते गळत राहणारच. हे बघा, ठिकठिकाणी ठराविक अंतरावरती व्हेंटिलेशनसाठी, हवा खेळती राहण्यासाठी पंखे लावले. रिफ्लेक्टरची देखील सुविधा आहे मध्ये मध्ये, त्यामुळे आपली दिशा आणि आपलं वाहन आपल्या लेनमध्ये चालतंय की नाही ते आपल्याला देखील त्याचं भान आहे. अंतर तर कमी होईलच या बोगद्यामुळे प्रवासातलं. त्याचबरोबर जी घाटावरती जो उतार चढ चढताना जे अपघात व्हायचे ते देखील यामुळे नक्कीच कमी होते. फायनली हा संपत आला. शेवटच्या ठिकाणी त्यांना सिमेंटचं वर्क काम केलंय आणि मधला भाग पूर्ण खडकाचाच आहे, कारण तो नाही करू शकत, प्रॅक्टिकली पॉसिबल नाही आहे, कारण निसर्ग इकडनं ते पाण्यात आपली जागा काढणारच, पण प्रयत्न नक्की होऊ शकतो. तर फायनली बोगदा संपलाय बघा. काळोखातनं उन्हात आलो, रात्रीतनं उजेडात, आणि आता बाहेर परत कडक ऊन पडलाय, त्यामुळे आता आपल्याला आपला गॉगल घालावाच लागेल. खेडच्या पुढे आता आपली गाडी आली आणि कोस्ते घाट सुरू झालाय. लहानसाच घाट आहे हा, आणि घाटांची वळणं सुरुवातीपासून सुरू झाली होती. घाटाच्या आपण चढणीवरती आता आहोत. जागच्या जागी वळण आहेत बघा तुम्ही, एकदम जागेवरती वळण आहे. पण पहिल्या गेअरवरतीच गाडी चढूया सावकाश. घाटात त्या पलीकडे
ट्रॅफिक लागलाय. कोकणात ड्रायव्हिंगची ही मजा आहे. आपण म्हणजे एखाद्या रेसिंग कार मधला कोण ड्रायव्हर मायकल शूमायकर वगैरे असल्यासारखं वाटतं, पण तितकेच ही धोकादायक आणि भीतीदायक वळण आहे. त्यामुळे आपल्या वेगावरती आणि स्टेअरिंगवरती आपला कंट्रोल असणं तितकंच गरजेचं आहे. खेड आणि चिपळूणच्या मध्ये आहोत आणि आता थोड्या वेळात चिपळूण येईल. साधारणतः 10-12 किलोमीटरचं अंतर राहिलं असेल आणि दरम्यानच्या ह्याच्यामध्ये हा MIDCचा भाग आहे आणि ते बराचसा असा उग्र वास येतो. तर म्हणजे पीर लोटे म्हणजे या ठिकाणाचं नाव आहे. इकडे या सगळ्या MIDCच्या कंपन्या, MIDCच्या आवारामधल्या या सगळ्या कंपन्या, केमिकल कंपन्या, तर त्यांचा हा सगळा वास येतो. तर नक्कीच मध्यंतरी जो विषय चाललेला रिफायनरीचा, अशा गोष्टींना माझासुद्धा वैयक्तिक पातळीवरती विरोध आहे. नक्कीच त्याच्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, पण स्थानिकांना किती मिळेल की नाही हा मोठा प्रश्न जरी असला, सोबत जे त्याच्यामुळे होणारं प्रदूषण आहे, निसर्गाची हानी आहे आणि कोकणच्या ज्या स्वर्गाचा आणि ज्या सुंदरतेचा जी भकासता होईल या दुर्गंधीने आणि त्याच्या केमिकलच्या पाण्याने, हे सगळं आपल्या राज्याचं, आपल्या देशाचंच नुकसान असेल. त्यामुळे या अशा विनाशकारी प्रकल्पांना विरोध असलाच पाहिजे आणि असले विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. इथल्या स्थानिक निसर्गाशी जुळून घेतील असे प्रकल्प जे पर्यावरणाला आणि पर्यावरणाच्या दृष्टीने सोयीस्कर असतील आणि पर्यावरणाचा समतोल राखत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील, अशा प्रकल्पांसाठीच इथल्या स्थानिकांनी आणि शासनाने प्रयत्न केलं पाहिजे. सह्याद्रीच्या कडेकपारीत वसलो माझो गाव, परशुरामाची पावनभूमी कोकण त्याचं नाव. तर मंडळी, परशुराम घाट सुरू झाला आणि असं सांगतात भगवान श्री परशुरामानेच आपल्या बाणाने समुद्र मागे लोटला आणि त्यानंतरच हा निसर्ग संपन्न असा कोकण उदयास आला. तर असं हे सुंदर आपलं कोकण आणि या कोकणातला परशुराम घाट. खरंच आपण खूप भाग्यवान आहोत. या भूमीत आपण जन्मलो आणि निसर्गाच्याशी आपली ही जोडलेली नाळ ही आपल्याला अशीच कायम ठेवायची आहे. निसर्ग जपायचा आहे, कोकण जपायचं आहे. हे ना कोणता सिग्नल ना कोण लक्ष द्यायला, कारण इकडनं चारी बाजूने गाड्या येत आहेत, त्यामुळे ट्रॅफिक होण्याची शक्यता इकडे देखील नाकारता येत नाही. दुपारची वेळ आहे त्यामुळे विशेष वाहनं नाही आहेत, पण तरी देखील बहुतेक हा कोसळलेला वाटतं चिपळूणचा हा पूल. कधी सुरू होईल देव जाणे, पण सुरू झाल्यानंतर जसं आपण आधीचे जे सगळे रस्ते पाहिले की डायरेक्ट बाहेरच्या बाहेर हे रस्ते जातात आणि शहरी भागातलं किंवा ग्रामीण भागातलं जे ट्रॅफिक आहे ते त्यामुळे वळवलं जातं. बघा हे सगळं झालेलं तोडलं आहे, काहीतरी असणार आहे कारण. पण जेव्हा होईल तेव्हा खरंच सोयीस्कर ठरेल हा सुद्धा पूल. सावर्ड्याला आपण दुपारचं जेवण घेतलं. हॉटेलचं नाव होतं काय होतं काय हां रिवाज. हॉटेलचं नाव होतं रिवाज आणि छान जेवण होतं, मस्त. किमतीने थोडं महाग होतं पण चांगली चव मिळाली जेवणाची. तर नक्कीच आपण कधी आलात या मार्गाने आणि सावर्ड्याच्या आसपास असाल तर दुपारचं जेवण आपण इथे नक्की घेऊ शकता. फूड क्वालिटी, फूड क्वांटिटी आणि टेस्ट यांनी नक्कीच रेकमेंड करेन. प्रवास व्यवस्थित होतो आहे आणि रस्ते पण छान मिळतात. मधले काही पॅच सोडले तर तिथे कामं सुरू असल्यामुळे सगळं खडबडीत रस्ते वगैरे आहेत, त्यातनं थोडं दिव्य करत जावं लागतं. पण जर सुधारणा होणार असेल तर मग काहीच हरकत नाही अशा रस्त्यातनं, म्हणजे थोडे दिवस सहन करायला, कारण सगळीकडेच कामं चालू आहेत. बघा सिमेंटचं मोठ्या प्रमाणात हे आता सगळी कामं सुरू आहेत समोर आजूबाजूला जिकडे तिकडे, आणि सिमेंटचे रस्ते आता येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्यासाठी सुरू देखील होतील. एक भाग झाला आहे, दुसऱ्या भागाचं काम सुरू करायचं आहे आणि तत्पूर्वी एका मार्गिकेने व्यवस्था, वाहन व्यवस्था सुरळीत करण्याचे प्रयत्न चालू आहेत.
रस्ते पाहायला नक्कीच मिळतील। मंडळी हा रस्ता पहा किती छान आहे, सुंदर सरळ उतार आहे आणि व्यवस्थित तो स्वच्छ सुंदर रस्ता आणि व्यवस्थित आहे। आपण साखरपा मार्गे आलो आणि तिथून व्यवस्थित आली गाडी आपली, कुठेही म्हणजे कोणत्याही प्रकारच्या रस्त्यात काय अडगळी किंवा खराब रस्ते वगैरे असा काही प्रकार नाही मिळाला। आणि नंतर पुढे आल्यानंतर एक थोडा पॅच मिळाला, तो खराब होता, खराब म्हणता नाही ना, कारण मातीचा होता, कारण काम चालू होतं आणि येणाऱ्या काळामध्ये तो होईल पूर्ण नक्कीच, कारण आजूबाजूचं काम प्रगतीपथावरती आहे, त्यामुळे नक्कीच तोही रस्ता पूर्ण होईल। आणि आपण आता ओणीच्या अलीकडे आहोत आणि रस्ते खरंच व्यवस्थित आहेत अद्याप तरी। पावसात काय अवस्था असेल माहीत नाही, कारण गणपतीच्या वेळेला पण जर हे सगळे सिमेंटचे आणि चांगल्या प्रतीच्या डांबर पासून वापर करून जर केले असतील तर नक्कीच ते पावसात देखील व्यवस्थितच राहतील। छान केलेत रस्ते, परत सुरक्षेच्या दृष्टिकोनातनं दोन्ही बाजूला पट्टे आखणं वगैरे हे सगळे प्रकार व्यवस्थित केलेले आहेत। जिथे स्पीड ब्रेकर हवे, गतिरोधक हवे, तिथे पिवळ्या रंगाच्या पट्ट्या बांधल्यात, उंच ती डोंगरं तरी नाही उभी केलेत, त्यामुळे स्पीड ब्रेकर फक्त म्हणजे आपल्याला एक की बाबा हे वळणाचा रस्ता आहे किंवा पुढे शाळा वगैरे आहे याचं तुम्हाला एक अलर्ट मिळण्यासाठी हे स्पीड ब्रेकर केलेले आहेत, आणि नक्कीच त्याच्यामुळे तुम्हाला मदत होईल सूचना जाणून घेण्यासाठी। आणि आपण आता पोहोचलेलो आहोत विलवडे रेल्वे स्टेशनच्या इथे, इथून जवळच विलवडे रेल्वे स्टेशन आहे। तर राजापूर बस आगारापर्यंत पोहोचलोय, राजापूर बस स्थानकापर्यंत। आता कणकवलीच्या रस्त्याने आपण चाललो आहोत। सगळीकडे रस्त्यांचं काम चालूच आहे बघा, असे मुंबईसारखे मोठे काही ना काही साईडला पिलर्स वगैरे घालून डोंगरातनं रस्ते व्यवस्थित काढले ते। आणि कणकवली 57, खारेपाटण 20 आणि पणजी 163। आपण आता जवळपास या घरापर्यंत पोहोचत आलोच आहोत। गुगल मॅपवरती दाखवत आहे की 2 तासाचं साधारण पोहोचू तोपर्यंत किंवा त्याच्या थोडंफार मागे पुढे। मंडळी आपल्याला आतापर्यंत मार्गात 4 टोल नाके लागले, अद्याप सुरू नाही आहेत, पण यांनी दुकान तर थाटलंय। लवकरच जेव्हा महामार्ग जेव्हा सुरू होईल, उद्घाटन वगैरे होईल त्याचं रीतसर, आणि त्याच्यानंतर मग बहुतेक इकडची टोल नाकी सुरू होतील। तयारी तर आहे सगळी, सगळ्या त्यांच्या केबिन पासून सगळ्या गोष्टी तयार झालेल्या आहेत, फुल ऑटोमेशन वगैरे, सेन्सर वगैरे लावून झालेत। रस्ता व्यवस्थित झाला, उद्घाटन झालं की टोल नाके सुरू होतील। आतापर्यंत 4 टोल नाके लागलेत, म्हणजे किती आकारतील आणि मग किती खर्च होईल काय माहिती। आता सध्या तरी काहीच नाही आहे, पण बघूया येणाऱ्या काळामध्ये टोल नाके नक्कीच असतील, कारण हे एवढं सगळं उभारलंय म्हणजे सुरू तर करणारच। कणकवलीपर्यंत पोहोचलो आता आपण, आणि पावसाने शिंपडायला सुरुवात केली आहे। मुंबईत तर पाऊस आलेला 2 वेळा, बदलापूरमध्ये 2 वेळा गारा देखील पडल्या। साधारण गुरुवारी पाऊस पडला आणि त्याच्या आधी सोमवारी देखील, सोमवारी आणि गुरुवारी पाऊस पडला, दोन्ही वेळेला मुसळधार पाऊस पडला, लाईट्स गेलेल्या, कारण विजा वगैरे भरपूर चमकत होत्या। आणि आता देखील इथे पावसाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे, बऱ्यापैकी पाऊस पडलाय, पूर्ण रस्ते वगैरे भिजलेत आणि बारीक बारीक अजूनही शिंपडतोय। म्हणजे यंदा असं वाटतं की हवामानातली वाढलेली उष्णता आणि यंदा पाऊस लवकर सुरू होईल कदाचित, आणि कोकणात पावसाची सुरुवात, कोकणातला पाऊस आणि मृदगंधाला सुरुवात देखील होईल, कारण मुंबईत भिजायला जमिनी नाही आहे, तिथे जमिनी आहेत आणि त्याचा सुगंध मस्त वाटतो। तर मंडळी फायनली आपण आपल्या गावच्या घरी पोहोचलो आहोत। विघ्नेश आल्याला बसला गाडीमध्ये, सीट पकडायला। काय रे, कसं आहे? काय आनंद झाला पप्पांना भेटून? किती आल्याला लय भेटलास रे। तर मंडळी संपूर्ण 12 तास लागले, बदलापूर वरनं 6 वाजता निघालो आणि बरोबर 6 वाजता आपण इथे आपल्या रेवंडीच्या घरी पोहोचलो। आणि गाडीचा ॲव्हरेज आपण पहिल्यांदाच एवढ्या लांब गेलो,
तर इंडिकेटरवरती दाखवते 502.1 किलोमीटर चालली, म्हणजे साधारण 502 किलोमीटर आपली गाडी चालली आणि ॲव्हरेज दिला 20चा. म्हणजे साधारण कंपनी जेवढं क्लेम करते त्याच्या आसपास आहेच. पहिलाच अनुभव होता, कदाचित आपल्या ड्रायव्हिंगच्या सवयीमध्ये काही चढ उतार असतील, त्यामुळे कंपनी जी क्लेम करते तिथपर्यंत कदाचित नसेल आपला ॲव्हरेज दिला. पण ठीक आहे, 20चा मला अपेक्षित होतं की 12 ते 15च्या आसपास देईल ॲव्हरेज. आणि आपण जो वांगणीला पेट्रोल भरलेला 2780 रुपयाचा, त्याच पेट्रोलवरती आपण इथपर्यंत आलो. मध्ये कुठेही आपण पेट्रोल पंपवरती गाडी थांबवली नाही आणि अजूनही दाखवते पेट्रोल. म्हणजे ठीक आहे, म्हणजे हा प्रवास छान झाला, बजेटेड झाला. मध्ये फक्त एका ठिकाणी आपण हॉटेलमध्ये थांबलेलो आणि तिकडचं जेवण. आता केतकी प्रवासाला कंटाळली कारण पूर्ण 12 तास बसून, त्यामुळे ती आराम करते. आपण व्हिडिओ एंड करण्यासाठी पुन्हा गाडीत आलेलो आणि हे आमचे चिरंजीव येऊन बसले. आपण गावच्या घराचा एक डिटेल व्हिडिओ करू. मागच्या वेळेला सांगितलेलं आपण की काही गोष्टी आहेत त्या झाल्यानंतरच आपण गावच्या घराचा व्हिडिओ करू, तर त्यापैकी ही गोष्ट पूर्ण झाली आहे. भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या परिवाराची आणि परिवाराची काळजी घ्या. धन्यवाद.